पुणे जिल्ह्यामधील 21 विधानसभा मतदारसंघामध्ये जी मतदान प्रक्रिया आहे ती खरं तर उद्या पार होत आहे आणि याच अनुषंगाने मतदान केंद्रावरती जे मतदानाचं साहित्य आहे ते वाटप करण्याची लगबग सध्या प्रशासनाकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी पाहतो की आपण सध्या आलो आहोत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये। या ठिकाणी पाहतो की जे मतदान केंद्रावरती जे मतदानाचं साहित्य वाटप आहे ते सध्या सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। एकंदरीत उद्या जी मतदान प्रक्रिया आहे ती पूर्ण पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने प्रशासनाकडून कशाप्रकारे तयारी सुरू आहे याची आपण माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। सर, मला सांगा की ज्या पद्धतीने उद्या मतदान होत आहे विधानसभेसाठी कशाप्रकारे मतदानाची प्रक्रिया आणि तयारी आहे? खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 389 मतदान केंद्र आहेत। त्या मतदान केंद्रावर नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी यांचं या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे। त्यांना साहित्य वाटपही झालेलं आहे। त्यांना नेमून दिलेल्या एसटी बसेसमधून ते आता आपापल्या मतदान केंद्रावर रवाना होण्यासाठी सज्ज झालेले आहे। एकंदरीत ज्या पद्धतीने मतदान होणार आहे मोबाईलची काय परिस्थिती असणार आहे? मोबाईल मतदान करताना वापरता येणार आहे का काय? कोणत्याही मतदाराला किंवा कोणत्याही मतदान अधिकारी यांना ज्यांना परवानगी आहे मोबाईल आत नेण्यासाठी तेवढेच मतदान अधिकारी मोबाईल वापरू शकतील। एकाही मतदाराला आपल्या मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाता येणार नाही। तरी सर्व मतदारांना माझी विनंती असेल की आपण मोबाईल घेऊन मतदान केंद्रामध्ये प्रवेश करण्यासाठी येऊ नये, कारण आपल्याला पुन्हा मोबाईल ठेवण्यासाठी घरी जावं लागेल। तर सर्वांना आव्हान आहे की घरीच मोबाईल ठेवून आपण मतदानासाठी यावे। नक्की ज्या पद्धतीने पाहिले की खरं तर मतदान केंद्रावरती मतदान करताना मोबाईलला कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी घेऊन जाता येणार नाही अशी माहिती या ठिकाणी मिळाली आहे। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तैनात केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा प्रमेश स्वामी सुनील दिगळे, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।